30,000च्या लाच प्रकरणात परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे। सदर कारवाई आज शुक्रवार दिनांक 24 मे रोजी सायंकाळी 7 वाजता केली आहे। मागच्या 10 दिवसापासून जिल्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाया चर्चेत असताना आता शुक्रवार दिनांक 24 रोजी आणखी एका जणाला 30,000ची लाच घेताना पकडले आहे। एसटी महामंडळातील या अधिकाऱ्यावर कारवाई आज करण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील लाचखोरांची चर्चा पुन्हा एकदा या निमित्ताने होत आहे। मागील 1 ते 1.5 आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात अनेक मोठे मासे गळाला लावले होते। विशेष करून पोलीस दलातील अधिकारी लाचेत अडकल्यानंतर क्लास 1 ऑफिसर ही लाच घेताना पकडले। त्यामुळे एसीबीच्या कारवाया जिल्ह्यात चर्चेत होत्या। या दरम्यान तक्रारदाराने बीडच्या एसीबीकडे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या दिनेश राठोडबाबत तक्रार दिली होती। तक्रारदाराला अंबाजोगाई परळी येथे नियुक्ती हवी होती, मात्र त्या ठिकाणी त्याला नियुक्ती न देता माजलगावला पाठवण्यात आले होते। त्यामुळे तक्रारदारावर माजलगावला रुजू झाला नव्हता। 1 महिन्याच्या कालावधी झाल्यानंतर त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता। नंतर सहकार्य करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बेडमधील कामगार अधिकारी दिनेश राठोडने 30,000 रुपयाची लाच मागितली होती। ही लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे। दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या लाचखोरीचे वाढते प्रमाण या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येत आहे। याचा पुढील तपास पोलीस करत आहेत।